लाखो करोडो रुपयाचे फ्लॅट घेत आहेत नागरिक आणि अक्षरशः गटारीचा वास घेत त्यांना या ठिकाणी राहावं लागतं। हे दुर्दैव म्हणावं लागते। लांडगे साहेब आले होते की 2 वेळा बघून गेले की मग पण काहीच नाही केलं, करतो म्हणून। बरं मग इथं महापौर होते घेतले त्यांनी नाही का सोडला प्रश्न? त्यांनी म्हणलं झाकून तरी द्या नुसतं। महापौर होते की इथं? त्यांना पण सांगितलं होतं आम्ही झाकण तरी टाकून द्या, जाळी बिळी, ते पण नाही म्हणले। नाही म्हणले? बघायलाच आले नाही। मग आता निवडून त्यांना देणार का? तेच की नाही आता आम्ही मत कुणालाच देणार नाही। महापौर म्हटल्यानंतर बाबा हा भाग माझा, हा भाग माझा असं असतं का? वाटून घेतलाय महापौरांनी भाग असं म्हणायची? हा असंच आहे, कारण तिकडे आहे ते बंद आहे नाला त्यांचा नाला बंद आहे, तुमचा नाला उघडा आहे। आपलं म्हणलं की बाबून दुसऱ्याचं म्हणलं कार्ट असं झालंय सध्या। पाहुणे कोण आली ना तर काय म्हणतात, जाधववाडी नाही भंगारवाडी सांगतात। बंगारवाडी आणि मतदानापुरते येतात, आम्हाला वोटिंग करा, आम्ही तुमचं काम करतो, तुमच्या पाण्याच्या समस्या सोडवतो, रस्त्याचं काम करतो, नाल्याचं काम, काही नाही, फक्त रस्त्याला डागडुजी केल्यासारखे करतात, निघून गेले आणि परत काही नाही। घर एक स्वप्न असते, स्वप्नामध्ये नाल्यांचं स्वप्न कोणच पाहत नसते। एवढे जरी आमच्यासाठी नाला जरी व्यवस्थित जरी करून दिले तर खूप बरं होईल। महिलांनी मांडलेला प्रश्न कुठलाच खाली गेलेला नाही आतापर्यंत, मग आम्ही समजू शकतो की हा पण प्रश्न आमचा खाली जाणार नाही। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील चिखली मोशी या भागात उभा आहे आम्ही। खरं तर पाहायला गेलं तर देवराई सोसायटी आहे। देवराई सोसायटीमध्ये आम्ही आलो आहे। खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून मी कॅमेरामॅनला सांगेल ही सोसायटी दाखवू फक्त। ही जी सोसायटी आहे, किती नागरिक राहतात इथे? किती? 270 फ्लॅट आहेत साधारणतः। 270 फ्लॅटमध्ये आता नागरिक प्रत्येक फ्लॅटमध्ये म्हणलं तर 4 व्यक्ती जरी पकडले तर विचार करा किती होत आहेत। ही गटार आहे, अक्षरशः ही उघडी गटार आहे। लाखो करोडो रुपयाचे फ्लॅट घेत आहेत नागरिक आणि अक्षरशः गटारीचा वास घेत त्यांना या ठिकाणी राहावं लागतं। हे दुर्दैव म्हणावं लागते। पिंपरी चिंचवड एकीकडे स्मार्ट होत चाललं आहे आणि त्याच पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट शहरातील अशी दुर्दैवी अवस्था आपल्याला म्हणावी लागते। कारण ग्रामीण भाग नाही आहे हा, आम्ही आहोत पिंपरी चिंचवड शहरातील। पिंपरी चिंचवड शहराची जी महानगरपालिका आहे, आशिया खंडातील 1 नंबर पालिका म्हटलं जातं। त्या महानगरपालिकेतील हे चिखली मोशी हे गाव आहे आणि या चिखली मोशी गावातील या देवराई सोसायटीतील हा जो प्रकार आहे हा निंदनीय म्हणावा लागतोय। कारण गेल्या कित्येक वर्षापासून जे राज्यकर्त्यांनी कुठलंही कामकाज केलं नसल्याचं तरी इथून दिसून येते। आम्ही काही बोलत नाही, उद्या परत आमच्यावरती टीका करतात, बाबा हे मीडियावाले टीका करतात आमच्यावरती। नागरिक आहेत, आपण नागरिकांना विचारणार आहोत। सुरुवातीला हे चिमणे, तू किती दिवस झाला राहते इथं फ्लॅट? 7 वर्ष झाली। मग तू किती वर्षाची? 9 वर्षाची। मग मम्मी अगोदरपासून राहत असतील? वास येतो गाण? काय वाटतं तुला? बंद झालं पाहिजे का ते? हा, बंद झालं पाहिजे, नाला बंद झाला पाहिजे ना? खरं तर हा काकू काय वाटतं तुम्हाला? कारण आता इलेक्शन येत आहेत, मतदानाला येतील, मतं घेऊन जातील, परत आश्वासनं देतील। मग ज्यांना निवडून दिले परत त्यांनाच निवडून द्यायचं का? कामकाज नाही केलं तरी? नाही, आता आम्ही जवळजवळ 7 वर्ष अनुभव घेतलाय इकडच्या लोकनेत्यांचा, तर आता आम्ही विचार करूनच मतदान करणार। जे आमच्यासाठी करणार आम्ही त्यांच्यासाठी करणार मतदान। इथला विकास झालाच नाही, काहीच झाला नाही, कारण त्यामुळे इथं दिसून येतो विकास झाला का नाही? हो ना, हा खूप मोठा विकास करून ठेवला। हा खूप मोठा विकास आहे। हो, म्हणजे जेव्हा आम्ही फ्लॅट घेतले ना तेव्हा हा नाला नव्हता। 1 वर्षाने जवळजवळ हा नाला बांधण्यात आला आहे आणि त्यावेळेला आम्हाला झाकण घालून द्या, तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस हे नाला उघड्यावरती येत होता त्यावेळेस इथल्या राज्यकर्त्यांकडे तुम्ही गेलता का? खूप गेलो होतो, ते पण कुणाकडे गेलता तुम्ही? नाव सांगा ना, काय हरकत, नाव सांगा। राज्यकर्त्यांकडे गेलता? कसं आहे, हा कुणाकडे गेलता? लांडगे साहेब आले होते की 2 वेळा बघून गेले की मग पण काहीच नाही केलं, करतो म्हणून। बरं, मग इथं महापौर होते घेतले त्यांनी नाही का सोडला प्रश्न? त्यांनी म्हणलं झाकून तरी द्या नुसतं। महापौर होते की इथं? महापौर म्हणते की त्यांना पण सांगितलं होतं आम्ही झाकण तरी टाकून द्या, जाळी बिळी, ते पण नाही म्हणले। नाही म्हणले? बघायलाच आले नाही। मग आता निवडून त्यांना देणार का? तेच की नाही आता आम्ही मत कुणालाच देणार नाही। प्रभागातला विकास करील त्याला? हो आमचा नाला बंद करेल त्यांनाच मत देणार। मग पैसे घेऊन मतदान होतं का? पैसे आम्ही घेतच नाही, घेतच कुणाचे नाही? अजिबात कुणाचे घेतले नाही आजपर्यंत। आम्ही इथं राहिल्यापासून कुणाचे 1 पैसे सुद्धा घेतले नाही। काय वाटतं तुम्हाला? म्हणजे नागरिक म्हणून एकंदरीत तुम्ही लाखो करोड रुपयाचे फ्लॅट घेताय, करोडो रुपयाच्या फ्लॅट शेजारी असा नाला आहे
पाहुणे रावळे आल्यानंतर काय विचारतात? पाहुणे रावळे अक्षरशः आले ना आम्हाला बरं वाटत नाही. अक्षरशः एवढे महागडे फ्लॅट घ्यायचे आणि पाहुणे रावळ्याचे, अरे तुम्ही फ्लॅट घेताना विचार केला नव्हता का? तुम्हाला हा नाला दिसला नाही का? आणि मतदानापुरते येतात, आम्हाला वोटिंग करा, आम्ही तुमचं काम करतो, तुमच्या पाण्याच्या समस्या सोडवतो, रस्त्याचं काम करतो, नाल्याचं काम, काही नाही. फक्त रस्त्याला डागडुजी केल्यासारखे करतात, निघून गेले आणि परत काही नाही. इथं हातपाय जोडायला आल्यानंतर मतदान मागायला आल्यानंतर काही नाही. 2 मिनिटं येतात, हात जोडतात, बघतात, आम्ही तुमची कामं करतो म्हणतात. मग त्यांनाही सांगायचं आम्ही तुमची कामं करतो, मतदान करायचीच नाही. मतदान आता नाही, आता आम्ही विचार करून मतदान करणार. विचार करून मतदान करणार म्हणजे बदल निश्चित. बदलणीची आमची कामं करा. नाही मग इथला बदल तर तिथला बदल निश्चित. आमची इथला बदल करा, आमच्या इथला बदल करा. आम्ही तुमच्या पाठिंबा, आम्ही सदैव तुमच्या मागे राहू. आम्ही इथल्या पाठीमागडे विकासच झाला नाही, काही झाला नाही विकास, काही नाही. काकू काय म्हणतायत? झाला का विकास इथला? हा? कुठं आहे विकास? हा ऐकायला येत नाही वाटतं काकूला. या इकडे जरा, या इथे या वयस्करित्या आपण समजू शकतो. ताई झाला का विकास इथला? नाही झाला. घर एक स्वप्न असते, स्वप्नामध्ये नाल्यांचं स्वप्न कोणच पाहत नसते. घर एक ड्रीम असते, ते घेण्यासाठी खूप काही माणसांना कष्ट करावं लागतात. कसं घर घेण्यासाठी काही स्टेप माणसांना पार पाडावं लागतात. ते ड्रीम आहे आमचं. त्या ड्रीममध्ये हे गोष्ट नसते. ड्रीममध्ये कोणी पण घाणे गोष्टी पाहत नसतात. ड्रीम म्हणजे ड्रीमच असते. एवढे जरी आमच्यासाठी नाला जरी व्यवस्थित जरी करून दिले तर खूप बरं होईल. घेतलेली सगळी सभा पण आम्हाला म्हणजे महिलांसाठी आज म्हटलं तरी महिलांना खूप उच्च दर्जा दिलेला आहे. महिलांनी मांडलेला प्रश्न कुठलाच खाली गेलेला नाही आतापर्यंत. मग आम्ही समजू शकतो की हा पण प्रश्न आमचा खाली जाणार नाही. मार्गी लागेल प्रश्न. हो महिला. मग जो प्रतिनिधी निवडून देतात त्या प्रतिनिधींनी स्वलक्ष देणं गरजेचं आहे ना. हो आम्ही आता पाहून नाही, यावेळेस आम्ही पण विचार करूनच मतदान करणार आहे. वोट करताना ज्यावेळेस सगळी सभा होईल त्यावेळेस अगोदर आमचा नाला आम्ही डोळ्यांनी पाहू, मगच आम्ही वोट करू. खरं तर भाभी क्या लगता है? लाखों करोड़ों के फ्लैट घेते हो, रहते हो यहाँ पे, गंदगी है बाजू में. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचं आता मंदिर होणार आहे. आम्ही मंदिराचं काम केलंय, गणेशाच्या मंदिराची आम्ही म्हणजे इथं स्थापना करायचा विचार केलाय. त्या मंदिरात जर आम्हाला बसायचं म्हणलं तरी अशी दुर्गंधी आली तर कोण मंदिरात येईल का? देवाच्या साईडला दुर्गंधी असते का कुठेतरी? आपण जे राहतात ते पण असे राहतात का? स्वतःचं घर माणूस कोणीही घर कसं ठेवतं? म्हणजे स्वतःच्या राज्यकर्त्यांच्या घराशेजारी असले नाले असे बुजवले असते. हा ते त्यांनी जसं करते तसं आमचंही स्वप्न आहे. आम्हाला गणेशाला इथं बोलवून घ्यायचं आहे. गणेश म्हणजे आज आराध्य दैवत आहे. त्यांच्या आम्हाला इथं स्थापना करायची. त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांनी मदत करून कृपा करून आमचा हा नाला बंद करून द्या. त्याच्यासाठी आम्ही खूप मनात म्हणजे खूपच कळकळीने विनंती म्हणजे करू. प्रभागातला राज्यकर्ता चेंज केला तर प्रभागातला विकास होतो असं म्हणायचं. ते आम्ही तसं नाही म्हणणार आहे. पण विकास प्रभागातला करणाऱ्यांना- पण याच्या अगोदर विकास झालाच नाही. हा मी तसं नाही म्हणत आहे. विकास करणाऱ्यांना चेंज करण्याची गरज नाहीये. विकास जर जो करायचा मनात ठरवला तो कसाही विकास करतो. पण आतापर्यंत विकास झालाच नाही. हा आता आमच्याकडे झाला नाही म्हणून आम्ही असं म्हणतोय की झाला नाही म्हणून त्यांनी विकास केले नाही असं म्हणतोय आम्ही त्यांना. इथं हा जो गटर है इथं क्या भाभी लगता है विकास हुआ है? नहीं जब विकास हुआ ही नहीं है. नहीं हुआ है. जब हम लिए थे तब नहीं था और नहीं जब था, ये बाद में हुआ है वो. बाद में हुआ है और हमने इस बल के लिए बहुत बच्चे खेलते हैं बाहर, हाँ बहुत टाइम बचे गिरते टाइम पे. डेंजर है वो नाला. हाँ, अकेले तो छोड़ ही नहीं सकते हम लोग उसको. बरोबर. और फिर क्या है, हटाना तो चाहिए. घर में अपन भिंती पे एक भगवान की फोटो भी लगाने से पहले सोचते ये दिशा कौन सी है, ये दीवार बाथरूम की तो नहीं है, ये तो इसके बाजू में इतना गंदा है और हम मंदिर बांध रहे हैं. तो उसके लिए तो तुम लोग ने करना ही चाहिए, बंद तो करना ही चाहिए. बरोबर. वर्षानुवर्ष नागरिक राहत आहेत. अक्षरशः म्हणजे गटारगंगा झाली म्हणावी लागते. काकू काय परिस्थिती? काय परिस्थिती आता ही बघताय तुम्ही. हा ना, हा नाळ्याचं काम झालं पाहिजे आणि रोडचं. आता हे रोडचं काम रोडचं पण काम झालं नाही. कुठे बघा ना, आता प्रत्येक जण जागा अडवतायत. जागा अडवतायत. मग आणि दुकानं टाकतायत. दुकानं टाकतायत, दमदाटी करतायत का? दमदाटी आता काय माहिती आता काय करतायत ते. काय वाटतं तुम्हाला? खरं तर म्हणजे असे सगळे जे प्रश्न आहेत सगळे तुमचे खूप गांभीर्याने लक्ष घातलं आता 9 पाहिजे. वर्ष राहतो इथे. 9 वर्षात विकास झालाच नाही. नाही झालं. काय झालं सांगायचं आम्ही. हे सगळं उलट झालं. उलट झाले. मग आता बदल हवा. बदल पाहिजे आम्हाला. बदल सुविधा पाहिजे, सुविधा पाहिजे, राज्यकर्ते चेंज झाले पाहिजे. त्याशिवाय बदल निश्चित आहे. काय वाटतं तुम्हाला? हा? तुम्हाला काय वाटतं? नाही आमच्या सोसायटीमध्ये लहान मुलांची संख्या खूप आहे. बरोबर आहे. अगदी 10 वर्षाच्या आतली मुलं खूप आहेत आणि जर त्यांचं जर हेल्थ चांगलं राहिलं नाही तर भावी पिढी कशी सुधारणार, चांगली होणार. पाहुणे कोण आली ना तर काय म्हणतात जाधववाडी नाही भंगारवाडी सांगतात. बंगारवाडी हा काय आता म्हणजे
हसू देखील सध्या आपण शकत नाही, कारण यांची परिस्थितीला ते तोंड देत आहेत. आपण हसू शकत नाही, कारण खूप घाणीमध्ये अशी परिस्थितीत हे सगळे नागरिक राहत आहेत. लाखो करोड रुपयाचे फ्लॅट घेत आहेत आणि अशा परिस्थितीत राहत आहेत. खरं इथला विकास झालाय का? अहो, विकास झाला का हो इथला? आहे का कुठं विकास? अजिबात नाही. हा, ही दुर्गंध येते बघा ना. दुर्गंधी येते. उभं तरी राहूसं वाटतं का इथं? मी ह्याच्यावर जाळी वगैरे टाकण्यासाठी ज्यांच्याकडे पाठपुरावा केला दुर्लक्ष केलं. हो. मग आता इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष असं म्हणावंच लागतंय ना. तुमच्याकडे लक्ष जर दिलं तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार ना. बरोबर आहे. बरोबर. मग त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार. मग काय? हा? काय वाटतं काका, तुम्ही लाखो कोटी रुपयाचे फ्लॅट घेतात. आपण स्वप्न असतं एखाद्याचं, स्वप्न असतं आपलं. तेव्हा हा नाला इथे नव्हता. नंतर सांगितलं आम्हाला हा नैसर्गिक नाला आहे. कुणी गाठ घातला इथं? हा? कुणी गाठ घातला? अरे महानगरपालिकेनेच महानगरपालिकेने गाठ घातला. पूर्ण पाणी हे पूर्ण भरलं होतं. तुम्ही हे सगळे प्रश्न घेऊन इथं ज्यांना तुम्ही निवडून देता त्यांच्याकडे गेलतात का? त्याला सर्वांना सांगितलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. मग का लक्ष देत नाहीत का? त्यांच्या समोर ते लक्ष देत नाही. एवढे दिवस नाही झाला की 7 वर्ष झाले हे झाले प्रॉब्लेम. बापरे, लक्ष देत नाहीत. अजिबात लक्ष देत नाही. त्यांना आम्ही किती वेळा विनंती केली, हा करून देतो, फक्त आश्वासन देत आहेत. हे नाला बंद करून द्या आणि काय आहेत आमच्या म्हणजे कुठल्याही समस्या असल्या तर त्या समस्यांना त्यांनी येऊन स्वतः आम्हाला भेट देऊन आमची समस्या दूर केली पाहिजे असा नेता अहो, पण आम्हाला काकू आता मला राहून प्रश्न परत विचारायला लागतोय तुम्हाला. महापौर इथं घर शेजारीच एक महापौरांचं. आता मला एक सांगा, कोणताही भाग हा एखाद्या महापौराचा किंवा ह्याचा आहे का? हा, महापौर म्हटल्यानंतर बाबा हा भाग माझा असं असतं का? वाटून घेतलाय महापौरांनी भाग असं म्हणायची. हा, असंच आहे. कारण तिकडे आहे ते बंद आहे नाला त्यांचा नाला बंद आहे, तुमचा नाला उघडा आहे. आपलं म्हणलं की बाबून दुसऱ्याचं म्हणलं कार्ट. असं झालंय सध्या. हा, मग ह्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे की नको? उपाययोजना तुमच्याच हातात आहे. जो कामकाज करेल त्यालाच निवडून द्यायचं. हा, देणार की आम्ही तसंच करणार. हो, बरोबर आहे की नाही? जो कामकाज करेल त्यालाच निवडून देणार. जे काम कम्प्लीट करा मग निवडणूक. मग निवडून हो. आता परत म्हणजे खरं तर काय वाटतंय, म्हणजे सगळ्याची परिस्थिती अशी झाली आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये समस्यांचा डोंगर झाला आहे. आम्ही असं का म्हणतोय, कारण सोसायट्यांमध्ये आम्ही फिरतोय, नागरिकांचे प्रश्न जाणून घेतोय. मग हेच प्रश्न आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शक्यतो म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या अशा अनेक ज्या निवडणुकीच्या तोंडावरती नागरिक प्रश्न घेऊन पुढे येत आहेत. नागरिकांना सुद्धा असं वाटतं की बाबा या इलेक्शनच्या तोंडावरती आमचा प्रश्न कुठेतरी मार्गी लागेल. वर्षानुवर्ष जो प्रश्न आहे तो आत्ता कुठेतरी मार्गी लागेल. परंतु ह्या नागरिकांकडे देवराई सोसायटीमध्ये आम्ही सध्या आलो आहे, परंतु या नागरिकांचा वाली कोण हा सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे इथला जर कोणी प्रश्न मार्गी लावत असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभं राहू. आत्तापर्यंत पाठीमागल्या कुठल्याही व्यक्तींनी या ठिकाणी येऊन आमची विचारपूस केली नाही, इथला विकास केला नसल्याचा नागरिक रोखठोक प्रतिक्रिया या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. अशाच नवीन आपल्या या भोसरी विधानसभेतील अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पेजवरती पाहत जर असाल तर पेजला फॉलो करा. यूट्यूबवरती पाहत जर असाल तर यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, चिखली मोशी.